मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 12वी भाग 3 मागणीचे विश्लेषण म्हणजेच डिमांड अनालिसिस. प्रस्तावना. मागील प्रकरणामध्ये आपण उपयोगितेच्या संकल्पनेचा अभ्यास केलाय. उपयोगिता मागणीचा आधार आहे. विशिष्ट वस्तूंमध्ये असणारी उपयोगिता इच्छा निर्माण करते, पण उपयोगिता स्वतःहून वस्तूला मागणी निर्माण करत नाही. या प्रकरणामध्ये मागणीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. मागणीचे विश्लेषण उपभोक्त्याच्या वर्तनाशी निगडित आहे. मागणीची संकल्पना. सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा. एखादी वस्तू हवीहवीशी वाटणं म्हणजे इच्छा. अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. अशा इच्छेचे रूपांतर मागणीत होते. उदाहरण, एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करण्याची इच्छा असेल, पण त्यासाठी पुरेशी कार्यशक्ती उपलब्ध नसेल, तर ती केवळ इच्छा असेल, मागणी नाही. थोडक्यात, सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही, परंतु मागणी म्हणजे परिणामकारक इच्छा. मागणीची व्याख्या. बॅनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी. यावरून मागणीची खालील वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. 1. मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. 2. मागणीला विशिष्ट वेळेचा व किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. मागणी पत्रक. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्यास मागणी पत्रक असं म्हणतात. मागणी पत्रक हे वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक असं असतं. अ. वैयक्तिक मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रात दर्शवलेलं असतं त्यास वैयक्तिक मागणी पत्रक म्हणतात. खाली दिलेल्या वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे याचे स्पष्टीकरण देता येईल. वरील तक्त्यात एका उपभोक्त्याची क्ष वस्तूची विविध किमतींना केलेली खरेदी ही दर्शवली आहे. यावरून असे दिसून येते की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. यावरून किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे. वैयक्तिक मागणी वक्र. वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी तक्त्याचे आलेखीय सादरीकरण असते. तक्ता 3.1 तक्ता 3.1च्या आधारे वैयक्तिक मागणी वक्र खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. आकृती 3.1 मध्ये क्ष अक्षरावर क्ष वस्तूची मागणी व य अक्षरावर किंमत दर्शवली आहे. किंमत व मागणी यामधला व्यस्त संबंध दाखवणारा मम हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणार आहे. ब. बाजार मागणी पत्रक. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी होय. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते किती नगसंख्या खरेदी करतात हे ज्या पत्रात दर्शवलं असतं त्यास बाजार मागणी पत्रक असं म्हणतात. हे पत्रक सर्व ग्राहकांनी विविध किमतींना केलेल्या मागणीच्या रकान्याची आडवी बेरीज करून प्राप्त करता येते. किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आहे असेही यावरून दिसून येते. हे खालील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. वरील तक्त्यात वेगवेगळ्या अ, ब, क उपभोक्त्यांची क्ष वस्तूंची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शवली आहे. यावरून असं दिसून येतं की अधिक किमतीला कमी नगसंख्येची मागणी केली जाते आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. अशा प्रकारे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध आहे. बाजार मागणी वक्र. आलेखीय दृष्ट्या बाजार मागणी वक्र हा वैयक्तिक ग्राहकांच्या मागणी तक्त्याची आडवी बेरीज. तक्ता क्रमांक 3.2 याच्या आधारे बाजार मागणी वक्र खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. आकृती 3.3 मध्ये एका महिन्यातील क्ष वस्तूंच्या विविध किमतींना असलेल्या मागणीच्या आधारे क्ष वस्तूसाठीचा मागणी वक्र काढलेला आहे. यावरून असं दिसून येतं की मागणी चक्राचा उतार ऋणात्मक स्वरूपाचा आहे आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आहे.
मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाणारी असते. म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता जास्त नगसंख्या मागणी करतो. 2. उत्पन्न परिणाम. जेव्हा किंमत घटते तेव्हा उपभोक्त्यांची खरेदी शक्ती म्हणजेच वास्तव उत्पन्न वाढते. त्यामुळे ते सर्वसाधारण वस्तूंची जास्त प्रमाणात मागणी करू शकतात. त्याला उत्पन्न परिणाम असे म्हणतात. 3. पर्यायता परिणाम. पर्यायी वस्तूंबाबत असं दिसून येतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता पर्यायी वस्तूंची जास्त मागणी करतो आणि ज्या वस्तूंच्या किमती वाढतात त्यांची मागणी तो कमी करतो. यावरून असं दिसून येतं की किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असतो. 4. विविध उपयोगी वस्तू. जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागवण्यासाठी वापरली जाते अशा वस्तूंची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. याउलट अशा वस्तूंची किंमत वाढली असता मागणी कमी होते. 5. नवीन उपभोक्ते. जेव्हा वस्तूंच्या किमती कमी होतात तेव्हा नवीन ग्राहक वर्ग निर्माण होतो. ज्यांना या वस्तू खरेदी करणं परवडतं अशा वस्तूंच्या किमती कमी झाल्याने वस्तूंच्या एकूण मागणीत वाढ होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मागणीचे प्रकार. मागणीचे प्रकार पुढील प्रमाणे: प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. 1. प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असं म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवतात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरण: अन्नाची मागणी, कपड्यांची मागणी इत्यादी. 2. अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असंही म्हणतात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरण: साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. 3. पूरक मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असं म्हणतात. पूरक मागणीला संयुक्त मागणी असंही म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ: शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्यादी. 4. संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असं म्हणतात. उदाहरण: विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसं विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादींसाठी केली जाते. 5. स्पर्धात्मक मागणी. ही अशी वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ: चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी. मागणी निर्धारित करणारे घटक. वस्तूंची मागणी निर्धारित करणारे घटक खालीलप्रमाणे. 1. किंमत. वस्तूंची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत. उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूंची किंमत अधिक असते तेव्हा कमी खरेदी करतात. 2. उत्पन्न. उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो. त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूंच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूंच्या मागणीत घट होतो. 3. पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरण: साखर आणि गूळ. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरण: कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल. 5. वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदाहरण: रक्तदाब नियंत्रणाचे औषध. 6. लोकसंख्येचे आकारमान.
लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूंची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूंची मागणी कमी असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूंची जास्त खरेदी करेल. 8. जाहिरात. जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडी बदल घडवून आणतात. ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरण सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी. 9. आवडीनिवडी, सवयी व फॅशन्स. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयींच्या मागणीवर प्रभाव पडतो. उदाहरण चॉकलेटची आवड आणि चहाची सवय इत्यादी. याचप्रमाणे जेव्हा बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा उपभोक्ता त्या प्रकारच्या वस्तूंची मागणी करतो. परंतु जेव्हा फॅशन कालबाह्य होते त्यानंतर अचानक त्या वस्तूंची मागणी ही कमी होते. 10. कररचना. वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत ही कमी होऊन मागणी वाढेल. 11. इतर घटक. नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी. मागणीचा नियम म्हणजेच द लॉ ऑफ डिमांड. प्रस्तावना. सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मागणी केली आहे. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किमती आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो. मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील प्रकारे स्पष्ट करतो. गृहीतके. मागणीचा नियम खालील गृहीतकांवर आधारित आहे. 1. स्थिर उत्पन्न पातळी. मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊनही मागणीत वाढ केली जाईल. 2. लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येचा आकारमान आणि रचना वस्तूंची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. 3. पर्यायी वस्तूंच्या स्थिर किंमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरलंय, कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. 4. पूरक वस्तूंच्या स्थिर किमती. पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले, कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या मागणीवर होतो. 5. भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्यांची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असं गृहीत धरलंय. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. 6. आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादींमध्ये बदल होत नाही. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादींमध्ये बदल होत नाही असं गृहीत धरलंय. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो. 7. करविषयक धोरणात बदल नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबतच्या सरकारी धोरणांचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरलंय. खालील उदाहरणाच्या सहाय्याने मागणीचा नियम पत्रक व आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट केलाय. तक्ता क्रमांक 3.3 मध्ये दर्शविल्याप्रमाणे जेव्हा क्ष वस्तूंची किंमत प्रति किलो 50 रुपये असते
तेव्हा मागणी 1 किलो आहे. परंतु जेव्हा किंमत ₹50 वरून 40 पर्यंत कमी होते, तेव्हा मागणी 1 किलोवरून 2 किलोपर्यंत वाढते. ज्यावेळेस वस्तूची किंमत 30 असते, तेव्हा मागणी 3 किलो होते. त्याचप्रमाणे किंमत 20 प्रति किलो असताना 4 किलो मागणी केली जाते आणि किंमत 10 पर्यंत घटते, तेव्हा मागणी 5 किलोपर्यंत वाढते. यावरून असं स्पष्ट होतं, की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा मागणीत वाढ होते आणि वस्तूंची किंमत वाढते, तेव्हा मागणीत घट होते. म्हणजेच किंमत व मागणी यात व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आकृती 3.5 मध्ये क्ष अक्षरावर वस्तूची मागणी आणि य अक्षरावर किंमत दर्शवली आहे. मम हा मागणी वक्र आहे, जो डावीकडून उजवीकडे वळून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो, कारण हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दर्शवतो. मागणीच्या नियमाचे अपवाद. मागणीच्या नियमाचे काही अपवाद आहेत. याचाच अर्थ काही अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते, तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अशा वेळी मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. मागणी वक्रातील धनात्मक संबंध आकृती 3.6च्या सहाय्याने स्पष्ट केला आहे. मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. गिफेनचा विरोधाभास. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजेच गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात, तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत, कारण त्याची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू, उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यालाच गिफेनचा विरोधाभास असं म्हणतात. 2. प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसं हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. 3. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल, तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरण, दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यांच्यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. 4. किंमतीचा आभास. अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरण, उच्च दर्जाच्या वस्तू. 5. अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते. 6. सवयीच्या वस्तू. चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. मागणीतील विचलन. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात, तेव्हा त्याला मागणीतील विचलन म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. 1. मागणीतील विस्तार. इतर परिस्थितीत जसं आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादींमध्ये कोणताही बदल न होता फक्त किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील विस्तार असं म्हणतात. मागणी वक्र ही त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने सरकते. हे आकृती 3.7च्या सहाय्याने स्पष्ट केलंय. आकृती 3.7 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र आहे. स बिंदूकडून स बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर खालच्या दिशेने होणारे हे विचलन मागणीतील विस्तार दर्शवते. 2. मागणीतील संकोच. इतर परिस्थितीत जसे आवड निवड, उपभोक्त्याचे उत्पन्न, लोकसंख्येचे आकारमान इत्यादीमध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत वाढ झाल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील संकोच असं म्हणतात. मागणी ही त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाते. हे आकृती 3.8च्या सहाय्याने स्पष्ट केलंय. आकृती 3.8 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र आहे.
स बिंदूकडून स बिंदूकडे त्याच मागणी वक्रावर वरच्या दिशेने जाणारे हे विचलन मागणीतील संकोच दर्शवते. मागणीतील बदल. किंमत स्थिर असते आणि इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून वस्तूची मागणी वाढते किंवा किंमत कमी होते. त्याला मागणीतील बदल असं म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत. एक, मागणीतील वृद्धी. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्यांचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादींमध्ये अनुकूल बदल होते आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असं म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो. हे आकृती 3.9च्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. आकृती 3.9 मध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मूळ मागणी वक्र आहे. मम वरून म पर्यंत स्थानांतरित झालेला मम हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेली वृद्धी दर्शवतो. 2. मागणीतील ऱ्हास. इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्यांचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत घट होते, तेव्हा त्यास मागणीतील ऱ्हास असं म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या डावीकडे स्थानांतरित होतो. हे आकृती 3.10च्या सहाय्याने स्पष्ट केले आहे. आकृती 3.10 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मम हा मूळ मागणी वक्र आहे. मम वरून म पर्यंत स्थानांतरित झालेला मम हा मागणी वक्र मागणीमध्ये झालेला ऱ्हास दर्शवतो. तुम्हाला माहिती हवं म्हणून मागणी ही सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. व्यक्ती एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीत वस्तूची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असते त्याला मागणी म्हणतात. समग्र मागणी ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. विशिष्ट रोजगार पातळी असताना उत्पादित झालेल्या वस्तूंच्या विक्रीमधून आलेले अपेक्षित विक्री मूल्य म्हणजेच समग्र मागणी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता.